महायुतीमधील ज्या नेत्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले, मनसे पक्ष संपवण्याचा विडा उचलला, आमचे व्यवसाय बंद केले, आम्हाला तुरुंगात टाकलं, त्यांच्यासोबत आम्ही लोकसभेसाठी प्रचार कसा करायचा असा संतप्त सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी केलाय। खेडमध्ये झालेल्या मनसेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये ही नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या संदर्भात राज ठाकरेंना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समोर वेदना मांडणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिली आहे। एकत्र प्रचार करण्यावरून सध्या खेडमधील मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी एकीकडे राज ठाकरे यांनी बिनशर्त महायुतीला पाठिंबा देण्याचं ठरवलं, मात्र मनसैनिकांमध्ये कुठेतरी नाराजीचा सूर उमटला असल्याचं पाहायला मिळतंय। हॅलो हॅलो चंद्रकांत, एकीकडे राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवलाय, तर दुसरीकडे त्यांचेच मनसैनिक कुठेतरी नाराज असलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच, कारण काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर रत्नागिरी विभागातल्या सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जी महत्त्वाची बैठक आहे ती झाली। कारण राज ठाकरे यांनी त्यांना महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचे आदेश दिले होते, मात्र ज्यांनी या ठिकाणी खोटे गुन्हे दाखल केले मनसेच्या पदाधिकाऱ्यांवरती, महिनोन्महिने जेलमध्ये ठेवलं आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी त्यांचे व्यवसाय देखील बंद केले, पक्ष फोडला, त्यांचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी जे आहेत ते त्यांना फोडण्याचं काम केलं गेलं। अशा महायुतीतील नेत्यांसोबत आम्ही प्रचार कसा करणार असा प्रश्न त्यावेळेला उपस्थित झालेला आहे। मनसेचे राज्याचे जे सरचिटणीस आहेत आणि माजी नगराध्यक्ष आहेत वैभव खेडेकर यांना देखील अपात्रतेसाठी महायुतीमध्ये आता जे आहेत नेते त्यांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे इतका वैभव खेडेकर जे आहेत हे या ठिकाणी शिवसेनेचे जे नेते आहेत रामदास कदम त्यांचे राजकीय कट्टर विरोधक म्हणून या ठिकाणी ओळखले जातात आणि त्यांच्यासोबत प्रचार तटकरे यांचा करणं हे त्यांना हे झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी आता विरोध केलेला आहे की ही सगळी जी भूमिका आहे ही आम्ही स्वतः प्रत्यक्ष त्यामुळे आता राज ठाकरे या मनसैनिकांची समजूत कशी काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। अपडेट घेत राहू।